पाहिलं आणि बसून गरजला थांबा जालम गेला औरंगजेब के सामने आणि कबीरा सुकर और राजा झुकेंगे नहीं झुकाएंगे थांबो आणि बसून पुढा चक चक एकदम चक याद रख अल्लाह ताला का गिरफ्तार आणि त्याच वेळी मागून आवाज आला सबूर असर सबूर अभी बहुत खुशाय आणि त्याच वेळी आस्तिकाला मालूम केला औरंगजेब आपल्या सिंहासनावर उठला संभाजी राजांच्या समोर आला आणि कळला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला नौ बरस का था तब मिला था हमें आगरा में तब पूछा था हमने इस संभा से क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता तब कहा था इस संभा ने अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारी वजह से सबको डर लगता सच कहा था कबीर ने सच कहा था आज तक भी ठंडा करा बोला है लेकिन आप नहीं काय आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं शंभू राजांकडे औरंगजेबाची नजर गेली राजांचे डोळे उडे मुखातून जगदंबाचा बोल आणि त्या डोळ्यातली स्वयंपाची धग आणि भगव्याची अस्मिता पाहिली आणि औरंगजेब संतापला संभा आंखें नीचे काय हो हमारे खुदा के मेहरबानी हो गए आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आले औरंगजेब गुडघ्यावर आला हे चित्र पाहिलं आणि राजांची नजर कविकलशाकडे गेली आणि राजे उत्तर झाले कवीजी आपलं काव्य अनेक वेळा ऐकण्याचा योग आला आपल्याला काव्य कसं स्फूर्त हे जवळून अनुभवलं अनेक वेळा काव्याच्या मैफिली आपण सोबतीनं साजऱ्या केल्या पण आजचा प्रसंग एवढा बाका आणि आपल्याला काव्य सुरत नाही काय म्हणावं आपल्याला आणि कबीरच पाहत राहिलं आणि मृत्यूच्या गोटात औरंगजेबाच्या दरबारात मृत्यू समोर नसतो पण हा राजा म्हणतोय सुचते का एखादी कविता इथं ही काय कविता ऐकायची वेळ पण राजांचं रक्ताळे तेजमुख पाहिलं आणि मग मात्र कविकाशाला स्फुरण चढलं आणि कविकाला सुद्धा झाला राजन का नाही राजन तुम हो सांधे खूप लढा हो जंग देख तुम्हारा तेज राजे काय लढला तुम्ही जंग राजे काय तुमचं ते सामर्थ्य तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीरला तुमच्या समोर वागले राजे काबो आणि औरंगजेब वाटला चक चक एकदम चक याद रख अल्लाह ताला का गिरफ्तार है संभा आप दो सवाल पूछ जाएंगे तुम्हें एक सवाल तय करेंगे लक्ष्मण बाग का मंदिर हो गया या होगी यहाँ से रिहाई आणि औरंगजेबाला पहिला सवाल भेटला औरंगजेबाचा सवाल होता संभा चलो बता मारला का चलो बता रखा लगभग हमारी नाम ले पाए रखा तू आया बलरामपुरा तू आया सूरत तू आया औरंगाबाद चला रहा हमारा बेटा अरे हिंदुस्थानचा खजाना तिथला मातीचा कण ना कण मानतो आम्ही सोनं तो गिळला हिंदुस्थान तो गिळलीस लूट पण याद रख आम्ही होणार नाही भिकारी मागणार नाही तुझ्यासारख्याला बोलावून हिंदुस्थान भीक देतो अफगाणीपासूनचा इतिहास आहे आमचा आणि संतापला औरंगजेब थांबो याद रख संभा उछलने बात न कर हमारे सामने और देख मौत तेरे सामने खड़ी है यहाँ से रिहा होकर जाना या मौत के सामने जाना तू तय करेगा बाकी सवाल आणि औरंगजेबाने आपला शेवटचा सवाल केला औरंगजेबाचा सवाल होता संभा शिवा के समय भी 3 बार आया रखा तेरे समय भी 2 बार आया रखा अल्लाह के पास तेरे चल वाते मरला के नाम ले पाए रखा क्यों मुट्ठी बातें मामले ना ले पाए क्यों जरूर हमारे हशम शामिल मैं बताएगा तो छोड़ दूंगा यहाँ से हशम शामिल मैं अच्छा हरकतासाठी रक्ता उलटणारी जात नाही आमची आई भवानीचे पुते आम्ही झुंजू इथं मरू इथं याद रख वाघाचे पथडे जगतातही वाघासारखे आणि मृत्यू समोर आला तर मरतातही वाघासारखे नको नुसता झाला शेवटी तर पडला औरंगजेब आणि तर पडलेला औरंगजेबाने फरमान सोडलं ले जाओ से हमारे नजरों के सामने से निकाल उसकी
Hey, आंखें चला धनवा, काटाल से दबा, hey, जबा बोल होता है, काटाल से हाथ, जहाँ पाला रास्ता हमारे सामने है, काटाल से पैर, जिधर घटना टकरा रास्ता हमारे सामने है. अरे पाहता वडवड गुळापुरता वसंब सजला गेला. या राजानं कोणी आपल्या भक्तीचा आयुष्याच्या खऱ्या अर्थाने जीवनामध्ये कधी पराभव पाहिला नाही. या राजानं बाबासाहेबांना दिलेल्या शब्दाची वचनपूर्तता गाठण्यासाठी आपल्या प्राणांना हातात चितेवर ठेवलं. त्या राजानं वाघाच्या काळीच घेऊन वाघाला फाटायचं सामर्थ्य जपलं. त्या राजानं आई तुळजाईच्या चरणावर वचन घेऊन स्वराज्याचा कळस चढवला. त्या राजानं वयाच्या दुसऱ्या वर्षी मातृत्वाचं छत्र हरपल्यानंतरही ज्ञानाचा भंडार उद्धवशांच्या नावानं खऱ्या अर्थानं उधळला. त्या राजानं शेवटच्या श्वासापर्यंत मावळ्याला दिलेल्या वचनाची पूर्तता राखली. आणि ज्या वाघाला फाडण्याचं कसब जाणलं कसा तो वाघ पाहण्यासाठी रयत मात्र उभी होती. आणि साखळ्याला जखडलेला, विदूषका थांबल्यामध्ये भेटलेला, काजड्यांमध्ये जखडलेला माझा वाघासारखा शंभू राजा पावलं टाकत वडवदूत गुळापूरच्या स्तंभाकडे निघाला. आणि खऱ्या अर्थानं सदेचा पहिला अंमल सुरू व्हायचा होता. पहिली सदा होती डोळे काढायची. लाल बुंद रक्त सळ्या प्रांच्या रेषा हवेत सोडल्या. निखारा पेटलेल्या निखाऱ्यावरती सळ्या लालबुंद झालेल्या धुरांचे लोट उसळणारे. आणि अशा ही परिस्थिती लालबुंद झालेला माझा राजा, सकलचा जखडलेला राजा मात्र समोर पाहत हसत होता. आणि मुखातून जगदंबचा बोल सुरू होता. दोन्ही हापशांनी बाजूला सारी फटकी उचलली. पाहता सळ्या घेतल्या. राजांकडे निघाले. राजांनी समोर पाहिलं. डोळे जाणं त्या डोळ्यांनी आजपर्यंत घेतला जगदंबेचं दर्शन. त्या डोळ्यांनी आजपर्यंत केला मावळ्यांना इशारा. त्या डोळ्यांनी खऱ्या तर घेतलं शेवटचं आई साहेबांचं दर्शन. आणि त्या डोळ्यांनी आजपर्यंत दिला स्वराज्याबाधित राखण्याचं माझ्या आबासाहेबांना वचन. डोळे जाणार आणि अखेरच्या राजांनी डोळे उघडले. हापसी बेगानं पुढे येत होते. राजांच्या उघडलेले डोळे त्या डोळ्याची आग पाहिली आणि आसमानी जागेवर सळ्या टाकल्या. संतप्त औरंगजेब आग जान होगा तुम्हें. आणि पुन्हा दोन हापसी उभे ठाकले. हाताच्या सळ्या पुन्हा घेतल्या आणि पाहता राजांकडे निघाले. राजांच्या नजदीक आले. सह्याद्री शांत वारा स्तब्ध झाला आणि दोन्ही यवन वेगानं पुढे आले. आमच्या बोटाला लागलं हात धरत राही का म्हणणारे. चालताना ठेस लागली तर क्षणात पाय धरणारे आम्ही. अरे खऱ्या अर्थानं जर एखादा अपघात पाहिला तरी ब्लड प्रेशरची गोळी घेणारे आम्ही. थोडीशी जखम झाली तर 8 दिवस हॉस्पिटलाइज होणारे आम्ही. धर्मासाठी, देशासाठी आणि भव्याच्या तळपत्या स्मितेसाठी माझ्या राजाच्या डोळ्यात आग ओकणाऱ्या सळ्या गेल्या. सळ्या फक्त गेल्या नाही, अरे डोळ्यात सळ्या फिरत राहिल्या. डोळ्यातली बुबुळं जळून खाक झाली आणि डोळ्यातून उग्र दर्प फक्त बाहेर पडत राहिला. रक्तलेला राजा मात्र खऱ्या अर्थानं दोन्ही खोमण्या जळून खाक होऊन विदूषकासारखा दिसू लागला. पण विचार करायला वेळ नव्हता. वेदनेचा काहूर खऱ्या अर्थानं सहन करायचा होता. सध्याचा दुसरा अंमल सुरू व्हायचा होता. दुसरी सदा होती जीभ फाटायची. पुन्हा 2 हापसी त्या तलवारी अगदी खऱ्या अर्थानं सांडशी घेऊन निघाले. राजांना स्पष्ट जाणीव झाली. पहिल्या डोळे होते कुठं ती जाणीव झाली होती. सुरतेच्या लुट्याच्या वेळे डोळ्यात अचानक मिरची पावडर गेल्यानंतरही 22 यवनांना यमदासनी धाडलं होतं या राजानं. ती जाणीव झाली स्पष्ट कानांना कळून चुकलं. जीभ जाणार आता. त्या जिभेने उठवला आजपर्यंत जगदंबचा बोल. त्या जिभेनं आजपर्यंत केला मावळ्यांना इशारा. त्या डोळ्याच्या जिभेनं आजपर्यंत दिला आबासाहेबांना वचन स्वराज्य गडबड अमृतमय राखण्यात. त्या जिभेनं आजपर्यंत मुखातून ज्ञानाचा भंडार उधळला. जीभ जाणार आता. आणि त्याच वेळी राजाने अखेरचा जगदंबचा बोल मुखात घेतला आणि जबडा बंद झाला. 2 हापसी वेगानं पुढे आले. राजांचे जबडा उघडण्याचा कोशिश सुरू झाली. बराच वेळ निघून गेला. जबडा मात्र उघडेना. अजूनही डोळ्यातून खऱ्या फुलांच्या आशा बाहेर पडत होत्या. डोळे जळून खाक झाले होते आणि विस्तवाचा निखारा डोळ्यात फुलत होता. आणि अशाही पती माझा राजा मात्र जबडा बंद करून शांत उभा होता. शेवटी कोणीतरी युक्ती काढली. बाजूला असताना लोखंडी घन घेतला. राजे साकलनात वेगवेगळ्या कातऱ्यात जखडलेले आणि डोक्यावरती घनाचा लोखंडी वाढ झाला. कानातून नाकातून रक्ताची धार लागली. माझा राजा लालबुंद झाला पण जबडा उघडला नाही. आणि कोणीतरी बाजूला असताना भाला घेतला. राजांच्या पाठीवर बाला ओरखडत निघाला.
मांसाचे गोळे पडू लागले, रक्ताची धार लागली, पण तरी राजांचा जबडा उघडला नाही. कोणत्याही बाजूचे तलवार उचलली, पाहता पाहता नंग्या पाठीवर वार होऊ लागले. रक्ताचा सडा मांसाचा सडा पडला, रक्ताची धार लाटण्यासारखी होऊन गेली, पण जबडा उघडला नाही. कोणीतरी बाजूचा लोखंडी खण घेतला, पुन्हा राजांच्या डोईवर वार होत राहिला. शेंदूर फातेला हनुमंतासारखा माझा राजा लालबुंद झाला, पण जबडा उघडला नाही. अरे डोईवर लोखंडी खणाचे घाव झाले. आशा होती जबडा उघडलाच नाही. पाठीवर भाला ओरखडत निघाला. आशा होती जबडा उघडलाच नाही. पाठीवर तलवार वार करत गेली. आशा होती जबडा उघडलाच नाही. डोईवर लोखंडी खणाचे घाव झाले. आशा होती जबडा उघडलाच नाही. अरे उद्या कसा वाघाचा जबडा, वाघाच्या तोंडात घालले हात, मुलगी औकात सांगणाऱ्या माझ्या शिवसूर्याचा पुत्र साध्या संभाचा जबडा. उद्या कसा मग घडता युक्ती काढली, सरसडी जुगलला पाहिजे, या संधीचा घेतला फायदा, कैरीसाची ओढीचे रक्तात जळकंड्याचा हौदच पेटला. माझ्या राजाची अवस्था पाहिली आणि 13व्या दिवशी कवी कलशाने अखेरची मांडणी टाकली. डोळे खजळून खाक झाले. खऱ्या हाताना होटाच्या आतूनची कायमची बाजूला पडलेली, रक्ताळलेला राजा मांसाचे विखुरलेले तुकडे. अशा ही परिस्थितीमध्ये कोणीतरी यायचं, अंगावर उकळतं गरम पाणी टाकून हसत निघून जायचं. कोणीतरी यायचं, त्याला मिठाचा मारा देऊन जायचं. कोणीतरी यायचं, अरे भोकट सोलावाचं राजांचं कातडच सोलायचं. कोणीतरी यायचं, राहिलेल्या झाडावर फुकवून जायचं आणि कुचितपणे म्हणून जायचं, आज हमारे पास, आज हमारे पास जागा कुचितपणे भरायचं, निघून जायचं. कोणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाटा फोडायचं. कोणीतरी यायचं, हात पायाची बोटं छाटायचं. 1 2 3 4 नाही, तब्बल 40 दिवस माझा राजा यातनांचा काहूर सहन करत राहिला, पण वाकला नाही, झुकला नाही, नमला नाही. का? कशासाठी? धर्माच्या भागव्याच्या तेजस्वी अस्मितेसाठी. शेवटी तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का, हम रखरखाल दिवस के उसकी आंखें जो है लाइक हमारे सामने. हमने जवान 4 दिवस के मगर आंखें तक रहे मांग रामत के वास्ते हमारे सामने. हमने हाकार दे उसके मगर वास्ते हक हमारे सामने. हमने पाव का दे उसके मगर आंखें तक रहे हमारे सामने. छावा है छावा शेर का होगा कब गया ऐसा खाली हाथ मारना पड़ेगा दादा. माझ्या संतानांचे भाग्य मिळू दिलं नाही. औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात मातीत गाडली, पण माझ्या राजानं कर्तृत्व असं केलं. 33 कोटी देवांनी हे एक सिंहासन माझ्या राजासाठी अवैध ठेवलं, आणि म्हणून असे जे मृत्यू लोकातून देवत्वाला जातात म्हणे मग त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही.